जय शिवराय. वाचाल तर वाचाल किंवा वाचनानं आयुष्य समृद्ध होतं वगैरे अशी वाक्य लहानपणापासून खूपदा ऐकली होती. पण त्याचा नेमका प्रत्यय केव्हा आला किंवा त्याची अनुभूती कधी आली, तर प्रामाणिकपणे सांगायचं तर ही अनुभूती यायला बराच वेळ गेला. लहानपणी वाचनाची आवड जी लागली त्यामध्ये फार मोठं खरं तर योगदान मला वाटतं माझ्या आईचं होतं. आणि यामध्ये लहानपणी छावा नावाचं एक मासिक निघायचं लहान मुलांसाठी. आणि हे छावा नावाचं मासिक अगदी आवडीनं मी वाचायचो. त्यानंतर सकाळ या वृत्तसमूहाचं एक मोठं योगदान खरं तर माझ्या वाचन आवडीमध्ये आहे. कारण नंतर सकाळचा येणारा बालरंग जो असायचा तो वाचायचो. वडिलांनी एक फार छान सवय लावली होती की वृत्तपत्र वाचायचं. रोजचं वृत्तपत्र हे पूर्ण वाचायचं. आणि ते वृत्तपत्र वाचता वाचता कधी कधी संपादकीय आणि त्यानुसार येणारे लेख, त्यानंतर आठवड्याला येणाऱ्या पुरवण्या, या सगळ्या गोष्टी या झपाट्याने वाचायचो. आईला वाचनाची आवड होती आणि वेगवेगळी मासिकं असतील, वेगवेगळे दिवाळी अंक असतील, इथपर्यंत खरं तर लहानपणी ही वाचनाची आवड होती. आणि मला आठवतं की शाळेत आमच्या नारायणगावला गुरुवारी रापसबनीस विद्यामंदिरमध्ये खूप छान लायब्ररी होती. शिवाय नारायणगावला सुद्धा एक सार्वजनिक वाचनालय होतं. या सार्वजनिक वाचनालयातून पुस्तकं आणायची आणि मग ती पुस्तकं आणत असताना नेमकं काय वाचायचं हे सांगणारी माणसं त्या प्रमाणात त्यावेळी भेटली होती का तर अपवादानं भेटत जात होती. शाळेच्या लायब्ररीतून पहिलं घेऊन वाचलेलं पुस्तक मला आठवतंय ते म्हणजे काळे पाणी मी पहिल्यांदा वाचलं होतं सावरकरांचं. आणि स्वातंत्र्यवीरांच्या त्या काळे पाणी वाचून मी खरंच खूप प्रभावित झालो होतो. त्यानंतर तरुण वयात येता येता स्वामी विवेकानंद वाचण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पुण्यात आलो, लक्ष्मणराव आपटे प्रशालेत आलो, त्यानंतर हॉस्टेलला राहत होतो आणि 10वी 12वी या सगळ्या याच्यामध्ये खरं तर वाचन हे त्या मानाने खूप कमी होत गेलं. जो मी प्रत्यय म्हणतो, जी अनुभूती म्हणतो, वाचनाकडे बघण्याचा एक खूप वेगळा दृष्टिकोन मला मिळाला मी जेव्हा विश्वास पाटलांची संभाजी ही छत्रपती संभाजी महाराजांवरची कादंबरी वाचली होती. त्याच्या आधी मला वाटतं पानिपत माझं वाचून झालं होतं. पानिपत वाचल्यानंतर त्याचा नाट्याविष्कार जो होता रणांगण, तो मी मुंबईत आल्यानंतर पाहिलेलं पहिलं नाटक. आणि मी भारावून गेलो होतो की अशा पद्धतीनं आविष्कार होऊ शकतो आणि एखादी कादंबरी तुम्हाला काय झपाटून टाकू शकते. छत्रपती संभाजी महाराजांविषयी एक अनामिक असं आकर्षण हे खूप लहानपणापासून होतं. शाळेत असताना रायगडाला जेव्हा जाग येते मधलं एक नाट्यछटा सादर केली होती तेव्हापासून ते आकर्षण होतं. आणि संभाजी कादंबरी मला आठवतं मी सलग 3 दिवस 4 रात्री मी सलग पूर्ण कादंबरी वाचून काढली होती. आणि त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स सन्मान सोहळ्यामध्ये अंधेरीमध्ये सोहळा होता. मी नुकतंच मालिका विश्वात काम सुरू केलं होतं. नाटक करायचं असं एक मनात होतं. आणि मला जिन्यावरून विश्वास पाटील खाली उतरताना दिसले. माझी ओळख पाळख काही नाही. मी धावत त्यांच्यापर्यंत पोचलो आणि मी त्यांना ओळख पाळख नसताना मी थेट सांगितलं, सर मी तुमची संभाजी कादंबरी सलग 3 दिवस 4 रात्री बसून वाचून काढलेली, मला अफाट अशी ती आवडलेली आहे. आणि माझी विनंती आहे तुम्हाला की जसं तुम्ही पानिपत कादंबरीवर रणांगण नाटक लिहिलं तसं संभाजी कादंबरीवर काहीतरी लिहा. कारण मला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायची. हे काय होतं मला माहीत नाही. विश्वास पाटील साहेब तेव्हा हसले, करू बघू असं म्हणाले. आणि त्यानंतर गोष्टी पुढे होत गेल्या. अचानक एक दिवस मला कलावैभवमधून जेव्हा फोन आला की कलावैभवचे निर्माते मोहन तोरबळकर छत्रपती संभाजी महाराजांवर नाटक करू इच्छितात आणि शंभूराजे हे नाटक आहे आणि त्यामध्ये तुला भूमिका करायची. तेव्हा पहिल्यांदा वाचनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मला समजला. कारण छत्रपती संभाजी महाराज साकारायचे तर केवळ एका कादंबरीवर अवलंबून राहून चालणार नाही. आणि मग छत्रपती संभाजी महाराजांवर जेवढं म्हणून साहित्य उपलब्ध आहे तेवढं शोधायला सुरुवात केली.
मग वासी बेंद्रेंनी केलेलं लिखाण असेल, डॉक्टर कमल गोखलेंनी लिहिलेला शिवपुत्र संभाजी हा PhDचा प्रबंध असेल, हे सगळं वाचत गेलो, झपाट्यानं वाचत गेलो. त्यातून आपल्याला नेमकं काय सापडतंय, नेमकी छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा आपल्याला कशी साकारायची हे शोधत गेलो. शंभूराजे नाटकानं खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये चांगलं त्याला अप्रिशिएशन मिळालं आणि जो महत्त्वाचा टप्पा आला तो म्हणजे स्वर्गीय नितीन चंद्रकांत देसाईकृत राजा शिवछत्रपती मालिका. त्यावेळी मला असं वाटतं की वाचन या गोष्टीचं महत्त्व, वाचन या गोष्टीची अनुभूती आणि त्याकडं बघण्याचा दृष्टिकोन, या तीनही गोष्टी मला मिळाल्या. कारण राजा शिवछत्रपती साकारत असताना ही भूमिका साकारणं हे प्रत्येकासाठी एक स्वप्नवत अशी गोष्ट होती आणि ती स्वप्नवत गोष्ट जर साकारायची असेल तर त्याची तयारी करणं तेवढं गरजेचं होतं. आणि मग ही तयारी 3 गोष्टींमध्ये त्यावेळी डिवाईड केली होती. त्यामध्ये पहिली जी होती ती शारीरिक होती, मग बौद्धिक होती, मग मानसिक होती आणि याची बौद्धिक तयारी जी होती यामध्ये वाचनाची भूमिका फार महत्त्वाची होती. कारण एक जी गोष्ट जाणवली होती शंभूराजे नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करत असताना, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघण्याचा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातला दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे का, असा एक प्रश्न मनात पडून गेला होता. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात ते आपला माणूस वाटतात का? मराठवाड्यामध्ये त्यांच्याकडे एक अस्मितेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं का? याच्यामध्ये काही राजकीय कारणं असतील, काही सामाजिक कारणं असतील, विदर्भामध्ये त्यांच्याकडे अप्रूप म्हणून पाहिलं जातं का, असं अनेक प्रश्न मनात होते. आणि जसं वाचायला लागलो तेव्हा ही एक गोष्ट जाणवली की वेगवेगळ्या लेखकांचा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. आणि मग जेवढं म्हणून साहित्य उपलब्ध आहे तेवढं वाचण्याचा प्रयत्न केला, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आणि मी जी अनुभूती म्हणतो ती म्हणजे एखाद्या लेखकाने लिहिलेलं वाक्य जसंच्या तसं स्वीकारायचं की नंतर सादरीकरणाच्या वेळी त्या वाक्याचा मतितार्थ आपल्याला शोधायचा, ही एक फार महत्त्वाची गोष्ट मी या संपूर्ण प्रवासात शिकलो. आणि त्यामध्ये मग बाबासाहेब पुरंदरेंचं जे राजा शिवछत्रपती असेल, इतर लेखकांनी म्हणजे विजयराव देशमुखांनी लिहिलेलं असेल, अर्जुनराव केळुसकरांनी लिहिलेलं असेल, हे सगळं जेवढं म्हणून उपलब्ध साहित्य आहे एवढं वाचण्याचा प्रयत्न केला. बखरींमध्ये काय उल्लेख आहेत हे वाचण्याचा प्रयत्न केला. मग शिवभारत वाचण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं वाचल्यानंतर मग एक सामायिक प्रतिमा उभी करण्याचा हा माझा स्वतःचा एक विचार होता. आणि यामध्ये नकळत हे आपण वाचलंय, हे फक्त वाचायचं नसतं तर वाचलेलं वेचायचं असतं, हे या निमित्तानं नव्यानं कळलं. आणि तिथून पुढे मग ती सवय लागत गेली. खूप अफाट मी वाचन करतो का, मी खूप ज्याला वोरॅशियस रीडर असं इंग्रजीमध्ये म्हणतात तसं आहे का, तर याचं उत्तर नाही असं प्रामाणिकपणे देईन. विशेषतः तुम्हाला जी भूमिका साकारायची त्या संदर्भात जे वाचन असतं त्यानं सुरुवात झाली. पण त्यानंतर आत्ताची परिस्थिती असेल तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे समोर येईल ते मी वाचत जातो. म्हणजे तुम्ही माझ्या हातात जर कधी विमानात तुमची माझी भेट झाली तर तुम्हाला अनेकदा माझ्या हातात एकतर पुस्तक तरी दिसतं किंवा विमानात बसल्यानंतर मी किमान किंडलवर तरी पुस्तक वाचत जातो. कारण हा मधला जो वेळ आहे, हा मधला जो प्रवासाचा वेळ असतो, हा सत्कारणी लागतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि याचा एक गुण मी खरं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडून खूप घेतला. कारण पवार साहेबांकडे तुम्ही दिल्लीच्या घरी जा, मुंबईच्या घरी जा, पुण्याच्या घरी जा, अफाट त्यांच्याकडे पुस्तक असतं. म्हणजे परवासुद्धा माझी त्यांची भेट झाली. त्यांनी एक अफलातून पुस्तक दिलं, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. आणि खरोखर आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा माझ्या हातात दिलं तेव्हा असं झालं की अरे हे आपल्याला वाचायचं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे जे लिखाण केलेलं आहे हे आपल्याला वाचलं पाहिजे, हे आणखी समजून घेतलं पाहिजे, ही एक उत्सुकता ही कायम लागते. बरं, म्हणून मी फक्त चरित्रच वाचतो का किंवा मी फक्त कादंबरीच वाचतो का, तर असं नाही आहे. म्हणजे अगदी तुम्ही बघत असाल तर यामध्ये तुम्हाला ही फक्त एक सेक्शन आहे, पण यामध्ये कधीकधी मोटिवेशनल बुक्ससुद्धा मला वाचायला आवडतात, कधीकधी एखादी फिक्शन कादंबरी वाचायला आवडते. आत्ताच्या काळामध्ये काही नवीन लेखक त्यांची माझी भेट झाली आणि मी झपाटलो गेलो. म्हणजे टिपिकल अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या मोठ्या लेखकांची नावं घेऊन मी हे वाचले, हे वाचले, हे वाचले असं सांगायचं झालं तर माझ्याकडे तशी यादी फारशी नाही आहे. कारण एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून आल्यानंतर
हे ठराविक लेखकच वाचले गेले पाहिजेत असंही माझं कधीच म्हणणं नव्हतं. आणि मग नवीन जे काही लेखक मिळाले त्यांचं एक भावविश्व आहे. म्हणजे मी आत्ता अभिषेक कुंभारची कोहजाद ही कादंबरी वाचली आणि मी मी खरंच भारावून गेलो. म्हणजे अभिषेक कुंभारसारखा एक तरुण मुलगा बलुचिस्तानमधलं एक संपूर्ण चित्र रेखाटतो आणि ते चित्र रेखाटत असताना एखादी स्पाय कादंबरी वाचावी त्या पद्धतीनं ती कादंबरी उलगडत जाते. हे अफलातून आहे. किंवा नितीन थोरातने आता खंडोबा नावाची कादंबरी जी वाचली. ही कादंबरी वाचल्यानंतर मी अक्षरशः झपाटून गेलो. मी पहिला नितीन थोरातना फोन केला आणि त्यांना सांगितलं, की या कादंबरीवर जर काही कलाकृती बनत असेल तर मला याचे अधिकार हवेत. कारण खंडोबा कसा झाला, तो त्या देवत्वापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास, हे उलगडत असताना त्याचा सगळा धांडोळा घेणं आणि हे सगळं एक भावविश्व उभं करणं, हे अफलातून आहे. नितीन थोरातांची साधू कादंबरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आग्र्यापासून ते राजगडपर्यंतचा प्रवास आहे. एक फार सुंदर एक सकस पिढी ही अशी तयार होते, हे यातून जाणवतं. शरद तांदळे सरांची रावण कादंबरी, ही सुद्धा मला आत्ताच्या काळात आवडलेलं एक अप्रतिम पुस्तक आहे. आणि सध्या जे काही वाचन सुरू आहे ते या माणसाने खरं तर मला झपाटून टाकलं आहे आणि ते नाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे डॉक्टर रवींद्र ठाकूरांचं महात्मा या पुस्तकाची खरं तर माझी पारायणं झालेली आहेत. आणि जेव्हा डॉक्टर रवींद्र ठाकूरांनी मला फोन केला तेव्हा ठाकूर सरांना माझं पहिलं वाक्य हे होतं, की ही माझ्यासाठी फॅन मोमेंट आहे, की ज्यांची कादंबरी आपण वारंवार वाचतो, ज्यांची कादंबरी वाचून आपल्याला त्या काळातलं जे काही चित्र होतं हे चित्र समोर येतं. हे पाहिल्यानंतर मला तुमच्याशी बोलायची संधी मिळते, हे खरोखर भारावून टाकणार आहे. आणि जेव्हा तुम्ही महात्मा कादंबरी वाचता तेव्हा तुम्हाला एक आउटलाईन मिळत जाते. आणि जेव्हा ही आउटलाईन मला मिळाली महात्मा ज्योतिराव फुलेंची, तेव्हा सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका साकारायची वेळ आली. तेव्हा या वेगळ्या अँगलने पुन्हा एकदा महात्मा ज्योतिराव फुलेंचा एक शोध सुरू झाला. मग हरी नरके सरांनी लिहिलेलं आम्ही पाहिलेले फुलेसारखं पुस्तक असेल, महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटासारखं पुस्तक असेल. म्हणजे हरी नरके सरांनी अफाट काम करून ठेवलेलं आहे महात्मा फुलेंच्या साहित्य संशोधनाच्या बाबतीत. आणि मग आणखी पुढे गेलो तर हे बिंदू जोडत जावे लागतात. म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंनी एकदा मला सांगितलं होतं, की इतिहास हा बिंदूसारखा असतो आणि हे बिंदू जोडत असताना तुम्हाला तुमचा तर्क हा वापरत जावा लागतो. डॉक्टर जयसिंहराव पवारांशी जेव्हा माझी भेट झाली होती तेव्हा डॉक्टर जयसिंहराव पवारांची भेट ही माझ्या आयुष्यातल्या ज्याला आपण सोनेरी आठवणी म्हणतो ना, त्या सोनेरी आठवणींसारखी आहे. कारण ऐतिहासिक भूमिका साकारत असताना, ऐतिहासिक कलाकृती निर्माण करत असताना त्यासाठीचं नेमकं व्याकरण काय असतं हे मला डॉक्टर जयसिंहराव पवारांनी सांगितलं होतं. आणि वाचन करत असताना, त्या संदर्भातली पुस्तकं वाचत असताना मला वाटतं हे सूत्र फार आजही मला काय मार्गदर्शक ठरतं. डॉक्टर जयसिंहराव पवारांनी मला सांगितलेलं, की मूळ इतिहास हा एका बिंदूसारखा असतो. त्या बिंदूपासून एक छोटंसं वर्तुळ जर काढलं ना, तर त्या वर्तुळात इतिहासकार, इतिहास संशोधक हे फिरत असतात. आणि त्याच बिंदूपासून जर एक लांब त्रिज्या घेऊन आणखी मोठं वर्तुळ काढलं तर मग त्या वर्तुळामध्ये कादंबरीकार असतील, नाटककार असतील, मालिका चित्रपट निर्माते असतील, लेखक असतील, हे सगळे फिरत असतात. आणि हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाने मूळ बिंदू सोडायचा नसतो. आणि आत्तापर्यंत कलाकार म्हणून, निर्माता म्हणून ज्या काही कलाकृती करत आलो आहे त्यावेळी डॉक्टर जयसिंहराव पवारांनी दिलेला हा एक प्रकारे मी कानमंत्र म्हणेल, गुरुमंत्र म्हणेल, हा मी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला त्या इतिहासाशी प्रामाणिक राहून ते संपूर्ण भावविश्व हे विणता येतं. आणि त्याच पद्धतीनं जेव्हा महात्मा फुलेंना आपल्याला पडद्यावर साकारायचं आहे, छोट्या पडद्यावर साकारायचं आहे, ही जेव्हा गोष्ट समोर आली आणि महात्मा फुलेंचं लिखाण उपलब्ध आहे आणि ते लिखाण वाचत असताना त्यांची मनोवस्था नेमकी काय असेल ही जशी जशी आपण वाचत जातो, म्हणजे माझी आपणा सर्वांना आवर्जून विनंती आहे, की आवर्जून एकदा गुलामगिरी वाचा. जर गुलामगिरी वाचली ना तर कळतं की 19व्या शतकामध्ये किती अफाट विचार हा माणूस करू शकत होता. म्हणजे हा अफाट विचार करत असताना एकूण संस्कृती काय असेल, एकूण सगळ्या गोष्टींचं एक परीक्षण काय असेल, एक चिकित्सा काय असेल, या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्याचा सार हा पुन्हा मानवतेकडे नेणारा, माणसाला माणूस मानण्याची जी भावना आहे ही प्रबळ करणारा
हा त्याच्यामधला जो हेतू आहे. म्हणजे गुलामगिरी पुस्तकाची जर तुम्ही प्रस्तावना वाचली तर ती प्रस्तावना वाचतानाच ती प्रस्तावना फार उद्बोधक आहे. म्हणजे मला आठवतं त्या पद्धतीनं की अमेरिकेतल्या वर्णद्वेषाच्या संपूर्ण लढ्यामध्ये ज्या पद्धतीनं या वर्णद्वेषाच्या लढ्याचा पश्चाताप होऊन तिथल्या कृष्णवर्णीयांना हे गौरवर्णीयांनी स्वीकारलं, ती प्रेरणा चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये भरडल्या गेलेल्या आणि लाभार्थी आणि उपेक्षित यामधली दरी मिटवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती प्रस्तावना लिहिलेली आहे. मग तुम्ही शेतकऱ्याचा असूड जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला आणखी एक वेगळा पैलू हा महात्मा फुलेंचा दिसतो. तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म वाचता तेव्हा आणखी एक वेगळा पैलू दिसतो. तुम्ही जेव्हा अखंड वाचता तेव्हा इतक्या मोजक्या शब्दांमध्ये खूप महत्त्वाचं तत्त्वज्ञान हे महात्मा फुलेंनी तुम्हाला सांगितलेलं दिसतं. आणि हे सांगत असताना, हे वाचत असताना जेव्हा कलाकार म्हणून ती भूमिका साकारायची असते तेव्हा तुम्हाला त्यांची मनोभूमिका जी आहे ती समजत जाते. जी एक सामाजिक बंडखोरी आहे, व्यवस्थेविरोधात बंड करणं आहे, हे समजत जातं. आणि त्यात एक फार महत्त्वाची गोष्ट मला अधोरेखित करायची वाटते की जर मेंदू तुमचा सकस विचारांनी भरला असेल तर मनामध्ये धाडस येतं आणि व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची मनगटात ताकद येते. त्यामुळे वाचन हे मेंदू, मन आणि मनगट या तिघांना सांधणारा एक दुवा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे सध्या जे वाचन करतोय ते महात्मा ज्योतिराव फुलेंच्या संदर्भामध्ये जेवढं म्हणून वाचता येईल तेवढं वाचण्याचा प्रयत्न करतोय. आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका यूट्यूबवर जेव्हा आणायची झाली तर अनेकांनी मला प्रश्न विचारला की हा धाडसी निर्णय कसा काय घेतला. तर मला असं वाटतं की हा एक फार वेगळा दुवा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तत्कालीन राजकीय व्यवस्थेविरोधात बंड केलं, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे तत्कालीन सामाजिक व्यवस्थेविरोधात बंड केलं, जर हे बंड भल्यासाठी करणाऱ्यांची जेव्हा एक भूमिका ही आपण सातत्यानं साकारतो, सातत्यानं ते वाचत जातो, तेव्हा मेंदूमध्ये विचार ते भरले जातात आणि मनामध्ये धाडस येतं आणि मग मनगटात ताकद येते धाडस करण्याची. आणि त्या पद्धतीनं सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका थेट यूट्यूबवर म्हणजे मनोरंजन विश्वात हा पहिल्यांदा प्रयोग झाला. मला अनेकांनी विचारलं हे खूप अफाट आहे का. म्हटलं मुळीच नाही. ही एक खूप सोपी गोष्ट किंवा साधी गोष्ट मी करू पाहतोय, पण ज्या महापुरुषांचं चरित्र आत्तापर्यंत साकारलंय, ज्या महापुरुषांविषयी आत्तापर्यंत वाचलंय, ज्यांचं साहित्य आत्तापर्यंत वाचलंय, त्या वाचनातून मिळालेली ही प्रेरणा आहे की जर मार्ग काढायचा असेल आणि जर बंड करायचं असेल तर ते धाडस हे करावं लागतं. आणि ते धाडस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंविषयी जेवढं म्हणून साहित्य मिळेल, जेवढं म्हणून साहित्य वाचता येईल हे वाचण्याचा प्रयत्न करतो. कारण जेव्हा तुम्ही ऐतिहासिक कलाकृती सादर करत असता तेव्हा तुम्हाला इतिहासाला आडवे तिडवे प्रश्न विचारत जावे लागतात. कारण पुस्तकाच्या पानामध्ये एक वाक्य लिहिलं असतं, पण हे एक वाक्य जेव्हा पुस्तकाच्या पानात लिहिलं असतं ना तेव्हा त्या वाक्याच्या आधीची मनोभूमिका असेल, त्या वाक्याच्या आधीची पार्श्वभूमी असेल, ही तुम्हाला सगळी पडद्यावर साकारायची असते. आणि मग तुम्हाला तत्कालीन जे जे उपलब्ध ज्या ज्या गोष्टी आहेत या तत्कालीन उपलब्ध गोष्टी वाचत जाव्या लागतात. आणि ते वाचत असताना माझं आपल्याला हीच विनंती आहे की कुठलंही पुस्तक वाचत असताना त्या लेखकाचा सुद्धा एक दृष्टिकोन असू शकतो, त्या लेखकाचा सुद्धा एक पर्स्पेक्टिव्ह असू शकतो, त्या लेखकाचा सुद्धा एक हेतू असू शकतो, एक उद्दिष्ट असू शकतं. आणि या सगळ्याचा जेव्हा आपण सारासार विचार करतो तेव्हा आपण जे काही वाचतो त्यातून नेमकं काय वेचायचं हे आपल्याला खूप सहज स्पष्ट समोर येतं. व्यक्तिगत मला विचाराल तर मी अनेकदा किंडलवर वाचण्याचा प्रयत्न करतो. अजून पुस्तक ऐकणं, वाचलेलं पुस्तक ऐकणं, जे अनेक सध्या ॲप आलेले आहेत, हे अजून माझ्या पचनी पडलेलं नाही. जोपर्यंत हातात ज्याला आपण पुस्तक म्हणतो तसं पुस्तक येत नाही तोपर्यंत मला तरी अजून वाचनाचा जो एक आनंद मिळतो हा वाचनाचा आनंद अनेकदा मिळत नाही. खूपदा असं होतं की एखादं पुस्तक असं भारावून टाकतं की ते सुटतच नाही. म्हणजे एक भाकर तीन चुली देवा जिंजाडची आत्ता कादंबरी वाचत असताना मी सलग वाचत होतो. तुम्ही वाचता वाचता अनेकदा डोळ्यांना कधी आसवांच्या धारा लागल्या मलाच माहीत नाही. किंवा प्रतिपश्चंद्र ही कादंबरी असेल, ही प्रतिपश्चंद्र कादंबरी वाचताना सुद्धा मी तसाच भारावून गेलो होतो. त्यामुळं नेमकं कुणी लिहिलेलं वाचायचं यापेक्षा महत्त्वाचं आहे की ज्याला ही वाचनाची प्रेरणा मिळाली आणि त्यानं एका चांगल्या उद्दिष्टानं, चांगल्या हेतूनं एक चांगली कलाकृती तुमच्या समोर जर ती आणली असेल तर जरूर वाचा. कारण
जर आपण वाचत गेलो तर समाजामध्ये एक विचार तो कोणत्याही विचारधारेशी सुसंगत असणारा असेल तो वाचला गेला पाहिजे. म्हणजे आता मी राजकीय पक्षांचा एकदा विचार करतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघत असाल तर माझ्याकडे एक फार वेगळं पुस्तक सुद्धा आहे. म्हणजे हे पुस्तक जेव्हा अनेकांना बघायला मिळालं तेव्हा अनेकांचे डोळे विस्फारले होते की अमोल कोल्हे एका वेगळ्या राजकीय पक्षात आहेत आणि ते एक वेगळंच पुस्तक वाचतात. पण एक अप्रतिम पुस्तक नलीन मेहतांनी लिहिलेलं आहे आणि एखाद्या गोष्टीचा विरोध जरी करायचा असेल मग या पद्धतीनं त्याचे बुकमार्क्स आणि त्याच्यामध्ये नेमकं काय मला वाचायचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला ठेवाव्या लागतात. आणि मग एखाद्या गोष्टीचा विरोध जरी करायचा असेल तर एखाद्या गोष्टीचा विरोध करत असताना तो डोळस विरोध असायला हवा किंवा एखादी गोष्ट पटत नसेल तर आपल्याला नेमकं काय पटत नाही यासाठी वाचणं गरजेचं आहे. आणि एखाद्या गोष्टीला आपण पाठिंबा देत असू एखादी गोष्ट आपण सपोर्ट करत असू तर आपण ती का सपोर्ट करतो हेही समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं का या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आयुष्यात शोधायचं असतं तेव्हा आपल्याला वाचणं हे खूप गरजेचं असतं आणि ते वाचत असताना त्यातून नेमकेपणानं वेचणं हे सुद्धा गरजेचं असतं तर आयुष्य सुंदर होतं असं माझं म्हणणं आहे. आणि बोलभिडूचं मी मनापासून कौतुक करेन की या पद्धतीचा उपक्रम हा बोलभिडूने समोर आणलाय. बोलभिडूचा मी स्वतः एक नियमित प्रेक्षक आहे. इतकंच नाही तर सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका यूट्यूबवर आणत असताना बोलभिडूसारखं एक सकस उदाहरण एक सबळ उदाहरण ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय असं उदाहरण समोर होतं त्यातून सुद्धा मी प्रेरणा घेतली हे प्रामाणिकपणे कबूल करतो. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आवर्जून बोलभिडू हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि बोलभिडू बघत राहा. जय शिवराय.